नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा तुमचा आरोग्यविषयक मंच आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे आरोग्यविषयक प्रश्न तज्ज्ञ डॉक्टरांना विचारू शकता. विषय आहे हृदयविकार आणि आयुर्वेद. आपल्या शरीरातलं जे हृदय आहे ना ते फक्त शरीर क्रियेशी नाही तर त्याचा मानवी भावभावनांशी निकटचा संबंध आहे. एखादा कवी आपल्या प्रेमाविषयी सांगताना म्हणतो की हृदयी प्रीत जागते जाणता जाणता. एखादा रसिक प्रेमी आपल्या प्रेयसीला सांगतो की ती पाहताच बाला कलिजा खलास झाला. एखादा दर्दी आशिक म्हणतो की दर्दे दिल दर्दे जिगर दिल में जगाया आपने. म्हणजेच काय तर आपल्या हृदयामध्ये प्रेमाच्या शोकाच्या टोकाच्या भावना असतात आणि त्या व्यक्त होताना आपल्या हृदयाला नेहमीच कष्ट होत असतात आणि म्हणूनच हृदयाला नेहमीच जपायचं असतं. गर्भावस्थेत असल्यापासून जीवनाच्या अंतापर्यंत हेच हृदय सतत धडधडत अविरत अविश्रांत काम करून आपल्याला साथ देत असतं आणि म्हणूनच ह्याला जर एखादा विकार झाला तर त्याची आपण जास्त जपणूक करतो. म्हणूनच हृदय विकार नेमके कोणते आहेत आणि त्यावर आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीने कशी चिकित्सा करू शकतो हे जाणून घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सत्यन गुजर. नमस्कार डॉक्टर, तुमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर सत्यन गुजर हे निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. पुणे विद्यापीठामधून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केलेली आहे. गेली 15 वर्ष ते पुणे आणि मुंबई येथे यशस्वीरित्या आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहेत. पोटाचे विकार, पाठीच्या मणक्याचे विकार, संधिवात, त्वचा विकार, स्त्री पुरुष वंध्यत्व इत्यादी आजारांमध्ये चिकित्सा करण्यात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे. दर्शको, हृदयविकार आणि आयुर्वेद असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 नंबर्स आहेत 24908050. दुसरा नंबर आहे 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना आपल्या TV संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. तर सर, आजचा जो विषय आहे तो विषय कसा निवडला आणि का निवडला? आयुर्वेद शास्त्रानुसार हृदयाची अभिव्यक्ती गर्भावस्थेमध्ये 4थ्या महिन्यामध्ये होत असते. गर्भावस्थेमध्ये हृदय अभिव्यक्त झाल्यानंतर आयुष्याच्या सांगतेपर्यंत सतत गतिमान असणारा हा अवयव म्हणजे हृदय होय. शरीराच्या प्रत्येक पेशीचं काम व्यवस्थितपणे होण्यासाठी आवश्यक असणारं शुद्ध रक्त आणि त्याचप्रमाणे प्राणवायू हा हृदयामार्फत सगळीकडे पुरवला जातो. त्याच्यामुळे सर्व शरीराचं कार्य होण्यासाठी हृदयाचं काम किती महत्त्वाचं आहे आपल्याला ह्याच्यावरून दिसून येईल. आणि या हृदयाशी संबंधित जर आजार झाले किंवा हृदयाचे विकार झाले तर त्या आजारांची गंभीरता ही किती जास्त असू शकते याच्यावरूनच आपल्या लक्षात येऊ शकतं की थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की हृदय जोपर्यंत कार्यरत आहे तोपर्यंतच आयुष्य आहे. या हृदयाशी संबंधित कोणताही आजार सुरुवात झाली तर त्याची दिसणारी लक्षणं ही गंभीरतेपर्यंत जाऊ शकत असतात. त्यामुळे हे हृदयविकार कोणकोणते आहेत, त्याच्यामुळे कोणकोणती लक्षणं दिसतात, हे हृदयविकार होण्यामागे काय कारणे आहेत, हे हृदयविकार होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी, हृदयविकार झाल्यानंतर कोणती काळजी घेणं आवश्यक आहे, हे हृदयविकार कायमस्वरूपी बरे होण्यासाठी आयुर्वेदिक उपचार कशा पद्धतीने उपयोगी होऊ शकतात. किंवा बऱ्याच पेशंटमध्ये असं होतं की समजा ब्लॉकेजेसचा प्रॉब्लेम असेल आणि बायपास करून घेतली, अँजिओप्लास्टी करून घेतली तरी जे लक्षणं पूर्वी रुग्णाला दिसत असतात ती तशीच कंटिन्यूस पुढे दिसत राहतात आणि काय करावं असा मोठा गंभीर प्रश्न रुग्णाला होतो. अशा वेळेला आयुर्वेदिक उपचार कसे तिथे मदतीला येऊ शकतात किंवा आयुर्वेदिक उपचारांनी सुद्धा हा त्रास कसा बरा होऊ शकतो हे रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आपण ह्या विषयाची आज निवड केलेली आहे. आणि फारच स्तुत्य तुमचा उपक्रम आहे. सर, आपण जेव्हा विषयाला सुरुवात करतो तेव्हा अर्थातच आपण शरीर रचनेवरनं सुरुवात करतो. मला सांगा, हृदयाची रचना कशी असते? हृदयाची रचना कशी असते प्रेक्षकांना अतिशय चांगल्या पद्धतीने सांगण्यासाठी आपण काही व्हिडिओज बघूया, म्हणजे प्रेक्षकांना ते लवकर लक्षात येईल. आपण आता हृदयाची रचना जी आहे ते बघण्यासाठी आपण व्हिडिओज बघणार आहोत. ते व्हिडिओज असे आहेत आणि त्याच्याने आपल्या हृदयाची कार्यक्षमता कशी आहे किंवा कार्य कसं करतं हे सुद्धा दिसून येईल. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघतोय त्याप्रमाणे हृदय हे उरा गुहेमध्ये दिसणारं असतं. म्हणजे हृदयाची रचना व्यवस्थितपणे, हृदयाचं काम व्यवस्थितपणे व्हावं यामुळे हृदयाच्या भोवती केज असते, रिब्स असतात, बरगडे असतात, हृदयाचे 4 कप्पे असतात. त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बघूया. पहिला आहे तो राईट ॲट्रियम, दुसरा आहे तो राईट व्हेंट्रिकल, नंतर लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल.
अशुद्ध रक्त जे शरीरामार्फत वापरलं जातं ते इन्फिरियर व्हेना कॅवा आणि सुपिरियर व्हेना कॅवा मार्फत राईट ॲट्रियममध्ये येतं, तिथं राईट व्हेंट्रिकलमध्ये येतं, तिथून ते पल्मोनरी आर्टरी मार्फत फुफ्फुसामध्ये जातं, फुफ्फुसात नंतर त्याच्यात प्राणवायू मिक्स होतो, रक्त शुद्ध होतं, तिथून ते लेफ्ट ॲट्रियममध्ये येतं, तिथून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये येतं आणि नंतर ॲओर्टा मार्फत हे जे शुद्ध रक्त आणि प्राणवायू आहे तो संपूर्ण शरीरापर्यंत पोहोचवला जात असतो. आता आपण ह्या ठिकाणी ह्या स्लाइडमध्ये आपल्याला दिसतंय की हृदयाच्या झडपा कशा पद्धतीने काम करत असतात किंवा दोन कप्प्यांच्या मध्ये हृदयांच्या झडपा असतात आणि त्या काम करत असतात. तर ह्या हृदयांच्या झडपांचं काम कशा पद्धतीने होतं हे बघण्यासाठी आपण हा व्हिडिओ बघूयात. मांसपेशींपासून ह्या झडपा तयार झालेल्या असतात. एक स्नायू असतात ज्या उघडण्याचा आणि झाकण्याचा, एखादा झडप कशी असते त्या पद्धतीने ते काम करत असतात. हे मांस स्नायूंपासून तयार झालेले आहेत. रक्ताचा फ्लो दाब ज्यावेळेला येतो त्यावेळेला ती उघडते आणि बंद होते आणि अशा पद्धतीने काम करत असते. आता आपण हा ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवतोय त्यावेळेला आपल्याला लक्षात येते ह्याच्यामध्ये की त्या कशा पद्धतीने काम करतायत. इथं आपल्याला दिसत आहे ते लिफलेट्स ओपन होत आहेत, बंद होत आहेत आणि रक्तपुरवठा किंवा रक्ताचा जो दाब आहे त्या दाबाने त्या उघडल्या जातात आणि तो रक्तप्रवाह पूर्ण शरीरामध्ये फेकला जातो. अशा पद्धतीने हे काम करत असतात. राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल ह्याच्यामध्ये ट्रायकप्सिड वॉल असते. त्याच्यानंतर राईट व्हेंट्रिकल आणि पल्मोनरी आर्टरी जे आहे त्याच्यामध्ये पल्मोनरी वॉल असतो. त्याच्यानंतर मायट्रल वॉल म्हणजे लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये मायट्रल वॉल असतो आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये आणि ॲओर्टामध्ये ॲओर्टिक वॉल असतो. ह्या 4 झडपा खूप महत्त्वाच्या आहेत हृदयाचं फंक्शनिंग होण्याच्या दृष्टीने, कारण एका कप्प्यातलं रक्त दुसऱ्या हृदयाच्या कप्प्यात जाऊ नये म्हणून ह्या झडपांचं खूप महत्त्व असतं. हृदयाचा एकच अवयव शरीरातला असा आहे की ज्याचं आकुंचन, प्रसरण आणि स्पंदन हे हृदय स्वतः करत असतो. म्हणजे हृदयाच्या मेंदूवर ह्या गोष्टी अवलंबून नसतात आणि हृदयाची स्वतःची एक इलेक्ट्रिकल सिस्टीम असते की ज्याच्यामुळे स्पंदनं व्यवस्थित होत असतात, की स्पंदनं त्या मात्रेत त्या वेळेला जर व्यवस्थित झाली तर हृदयाचं कार्य व्यवस्थित होत असतं. त्याच्यासाठी आपण ह्या ठिकाणी एक व्हिडिओ बघूयात की ज्याच्यामुळे आपल्या हृदयाची स्पंदनं कशी होतात हे लक्षात येईल. एसए नोड नावाचा जो हा सायनोॲट्रियल नोड आहे त्याच्यापासून ही स्पंदनं सुरू होतात. त्याच्यानंतर ती एव्ही नोड पर्यंत येतात, ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड पर्यंत, आणि तिथपर्यंत आल्यानंतर मग त्याच्या मार्फत जे फायबर्स असतात, पर्कन जे फायबर्स असतात किंवा लेफ्ट आणि राईट बंडल ब्रँच असतो, तिथून ते संपूर्ण मांसपेशींपर्यंत ती स्पंदनं जात असतात आणि हृदयांचं आकुंचन आणि प्रसरण हे त्याच्यामुळे व्यवस्थित होत असतं. म्हणजे हृदयाचं फंक्शनिंग जे आहे, हृदयाचं कार्य आहे, या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे झाल्या तर हृदयाचं कार्य निश्चलपणे, व्यवस्थितपने, अहर्निशपणे चालू असतं. आयुर्वेद शास्त्रानुसार ही रचना आपल्याला जी दिसते अनाटॉमिकली आपण याचं वर्णन करतोय, सांगतोय. आयुर्वेद शास्त्रानुसार हृदय हे मनाचं आणि ओजाचं पण स्थान आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. हृदयाच्या ठिकाणी जे आश्रित भाव आहेत त्यांचा विचार सुद्धा आयुर्वेदाने केलेला आहे आणि जी गोष्ट हृदय विकाराचा विचार करताना खूप महत्वाची आहे. म्हणजे हृदयाच्या आश्रयाने भाव असणारे म्हणजे प्राणवायू आहे, उदान वायू आहे, व्यान वायू आहे, साधक पित्त, अवलंबक कफ, ह्या ज्या गोष्टी आहेत. विविध स्नायू हृदयाच्या ठिकाणी आकुंचन प्रसरणाचं जे काम करत असतात त्यासाठी स्नायूंचं बल व्यवस्थित आवश्यक असतं. त्याचप्रमाणे मनाचे जे भाव आहेत ते खूप महत्वाचे आहेत आणि ओज नावाची जी संकल्पना आयुर्वेदाने सांगितलेली आहे ते मन सुद्धा हृदयाच्या आश्रयानेच काम करत असतं. त्यामुळे हृदयाची नॉर्मल शारीर क्रिया, शारीर रचना आणि हृदयाशी संबंधित कोणते विकार होत आहेत या सगळ्या गोष्टींसाठी आधी ही रचना आणि शारीर क्रिया समजून घेणं अगदी महत्त्वाचं आहे. कारण हृदयाचं जरी आपण कार्य फक्त बघितलं तरी तेवढ्यावरच संपत नाही, तर आयुर्वेदानुसार इतरही त्याच्या अनेक संज्ञा त्याला आहेत, जसं तुम्ही म्हणाला. आणि बरोबर, मनाचं जे कार्य आहे तेच हृदयाचं कार्य सांगितलेलं आहे. कारण चिंत्यम विचार्यम उय्यम च ध्येयम संकल्प्यमेव च यत्किंचित मनसो ज्ञेयम तत्सर्वम यर्थसौद्यकम. म्हणजे मनाची जी कार्य हीच सगळी हृदयाचे कार्य आहेत. या विषयावरच आपण एक फोन घेऊया. आपल्याला पहिला फोन आलेला आहे ओमकार यांचा अहमदनगरवरून. नमस्कार ओमकार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार ओमकार, बोला. हॅलो, नमस्कार, बोला. नमस्कार. हा, काय प्रश्न आहे? माझा प्रश्न असा होता की मानसोपचार तज्ञ आणि हृदय विकारग्रस्त व्यक्ती यांचा सहसंबंध कसा असायला पाहिजे, किंबहुना मानसोपचार तज्ञांनी हृदयविकारग्रस्तांना कशा प्रकारे मार्गदर्शन केलं पाहिजे? बरं, फारच सुंदर प्रश्न. आणि ह्याचबरोबर मला पण एक विचारायचं की अवसाद ही जी एक अवस्था असते, अनेक वेळेला हृदयविकार झाल्याने सुद्धा अवसाद आलेला असतो, तर ह्याचा काही आपण संबंध लावू शकतो का? संबंध आहे हृदय आणि मन. आता आपण म्हणलं तसं मन हे हृदयाच्या आश्रयाने काम करत असतं. त्याच्यामुळे मनाच्या भावांचा, मनाचे जे विचार आहेत, मनाचे पण 3 गुण सांगितलेले आहेत, सत्व, रज आणि तम. ह्या 3 गुणांचा परिणाम हा हृदयावर होतच असणार आहे, कारण त्याच ठिकाणी राहून मन त्या ठिकाणी आश्रित होऊन काम करत आहे. तुम्हाला एकदम भीती वाटली की छातीत दस्त झाल्यासारखं वाटतं, आपण एकदम म्हणतो की छातीत दस्त झालं मला ही गोष्ट पाहून, किंवा कोणती
नको असणारी गोष्ट तुमच्या समोर आली की भीती वाटायला लागते, छातीत धडधड लगेच वाढते, हृदयाचे ठोके वाढायला लागतात. आयुर्वेदानुसार रजाचा आणि वायूचा हा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे मनाचा जो रजगुण आहे तो आणि आयुर्वेदोक्त जो वात आहे आणि व्यानवायू जर आपण आत्ता म्हणलं की हृदयाची जी गती आहे, कोणतीही गती ही वाताशिवाय नाही आहे. म्हणजे हृदयाचं आकुंचन प्रसरणाचं जे काम आहे, रक्त पूर्ण शरीरात फेकण्याचं जे काम आहे, ते या वायूमार्फत होत असतं, वातामार्फत होत असतं. वाताचं प्राकृत कर्म, वाताची गती नॉर्मल असणं गरजेचं असतं आणि ज्यावेळेला रज जास्त वाढतो त्यावेळेला वात वाढायला मदत होत असते किंवा वात वाढला की रजगुण पण जास्त वाढत असतो. ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा संबंधित असतात. त्यामुळे जास्त ईर्ष्या, क्रोध, अतिशय धावपळ ज्यांची असते, ज्यांना स्ट्रेन खूप जास्त प्रमाणात असतो, अशा लोकांमध्ये हृदयविकार खूप लवकर होण्याची संभावना ही खूप जास्त प्रमाणात दिसून येते. आणि ते आता ज्याप्रमाणे म्हणले मानस रोग कोणते असतील तर त्याचा हृदयावर परिणाम होतो का? अगदी नक्कीच होतो, जाणवत असतो. शास्त्रामध्ये सांगितल्या गेलेल्या ह्या गोष्टी आहेत. हृदयाचा परिणाम जसा मनावर होत असतो त्याप्रमाणे मानस रोगांचा परिणाम पण हृदयावर होत असतो. त्यामुळे मानस रोगांमध्ये सुद्धा हृदयाला बल देणारी औषधं वापरली गेली तर मानस रोगांमध्ये सुद्धा त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. बरोबर. आणि ह्याच्याबरोबर आपण रसधातूचे जेव्हा कार्य बघतो तर रसधातूचं कार्य जर कमी झालेलं असेल तरी सुद्धा आपल्याला मानसिक अनेक वेळेला सिम्पटम्स दिसायला लागतात, जे सुद्धा आपण हृदयाशी. आणि फारच सुंदर प्रश्न होता आणि फारच सुंदर उत्तर होतं. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे दिलीप यांचा बुलढाण्यावरून. नमस्कार दिलीपजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, बोला. हॅलो, बोला. नमस्कार. हॅलो, प्रश्न सलग विचारा आपला. नमस्कार. प्रश्न हृदयविकार होत असत सुरुवातीचा. हृदयविकार होत असताना सुरुवातीचा काय? सुरुवातीला हृदयविकाराचे लक्षणं कसे असतात आणि ते झाल्यावर त्यावर काय उपचार करावा खेडे विभागात जसं? तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचार, आम्हाला नीट कळलेला नाहीये. बोला. हृदयविकार सुरुवातीला होताना काय विचारलं तुम्ही? जसं हृदयविकार बोला. हृदयविकार होत असताना त्याचे लक्षण काय असतात? अच्छा, हृदयविकार होत असताना खेडे विभागात डॉक्टर नसतो तर त्यासाठी आपण काय करावं उपचार करू? ठीक आहे, तुमचा प्रश्न आम्हाला दिलीप मोरेजी कळलेला आहे. या प्रश्नाचं जरूर उत्तर देतील. मात्र कार्यक्रमात आत्ता घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. मुलं म्हणजे देवाघरची फुलं. बालमजुरांच्या संख्येच्या बाबतीत भारत सगळ्यात अग्रेसर आहे. 3 वाजता मी कामाला जाते, त्याच्या आधी मी माझा अभ्यास करते. का बरं ही अशी परिस्थिती? प्रत्येकाला पोटभर नसताना आपण थोडं तरी खायला मिळावं म्हणून मी काम करते. मुलांकडून काम करून घेणं सोपं जावं म्हणून मोठी माणसं गरिबीच्या नावाखाली मुलांना काम करायला भाग पाडतात. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली. सकाळचा नाश्ता करताना आपण राजासारखं जेवावं आणि दुपारचं जेवण करताना एका कामगारासारखं. आपल्या गरजेनुसार आपल्याला खायचंय. या धावण्याच्या नादामध्ये आमच्या छोट्यांचं बालपण कुठे हरवतंय का? पालकांमध्ये वेळ न देता येण्यामुळे संशय घेण्याचं प्रमाण खरंच खूप वाढलंय. मला माझ्या आईबाबांसारखंच वागायचंय. यंग तरंग प्रसारण मंगळवारी सायंकाळी 5:05 गुरुवारी रात्री 10 वाजता आणि रविवारी सकाळी 10:30 वाजता. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी दिलीप यांचा प्रश्न होता, फार सुंदर प्रश्न विचारला त्यांनी की कारणं काय असू शकतात, त्याची लक्षणं काय असू शकतात? बेसिकली साधारण माणसाला बरोबर आहे, आपण ECG केल्यानंतर टेस्ट केल्यानंतर हृदयविकार झाला याचं निदान होऊ शकतं. पण नेहमीच्या कार्यामध्ये नेहमीचं आयुष्य जगत असताना कोणती लक्षणं दिसले की आपल्याला हृदयविकार असू शकतो आणि आपण सुरुवातीलाच त्याची काळजी घेतली तर पुढे तो गंभीर आजारामध्ये न जाता आधीच त्याच्यावर योग्य उपचार होऊ शकतात. काही काही सोप्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे रुग्णास लक्षात येऊ शकतं की आपल्यास हृदयविकार झाला आहे. त्याच्यामध्ये नेहमीचं काम तुम्ही करत असाल त्यावेळेला जर तुम्हाला थकवा जाणवत असेल, थोडंसं रेग्युलर तुमची चालण्याची जी सवय आहे ती चालत असताना जर छाती भरून आल्यासारखी वाटत असेल, दम लागल्यासारखं वाटत असेल, छातीत मध्यभागी किंवा डाव्या बाजूला तुम्हाला दुखायला लागत असेल, नॉर्मल झोपत असताना जर छातीवर दाब पडल्यासारखं वाटत असेल किंवा छातीवर काहीतरी ओझं ठेवल्यासारखं वाटत असेल, साधारण क्लम ज्याला म्हणलं जातं की थोडंसं काम करण्याने थकवा येतं, शरीर गळून गेल्यासारखं वाटतं, किंवा अरती हा शब्द आयुर्वेदाने वापरला आहे की बेचैनी सतत जाणवू लागणं, थोड्याशा नको असणाऱ्या गोष्टी कानाशी आला की छातीत धडधड वाढणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणं असतात.
सुरुवातीच्या लक्षणांमध्ये नेहमी छातीत दुखतं असं होत नाही. कधीतरी तुमचं हृदयाला जेव्हा जास्त काम करावं लागतं, कारण आपण पहिल्यांदा बघितलं तसं शरीराच्या प्रत्येक पेशींसाठी शुद्ध रक्त आणि प्राणवायू मिळण्यासाठी हृदयामार्फत जर ज्यावेळेला रक्तपुरवठा केला जातो तर पेशींना मिळतो. जेव्हा तुम्ही एक्झर्शन जास्त करता, काम जास्त करता, त्यावेळेला शरीराची ह्या शुद्ध रक्ताची गरज वाढते आणि हृदयाला जास्त पंप करावं लागतं. म्हणजे हृदयाला आकुंचन प्रसरणाची क्रिया वाढते आणि जर हृदरोग असेल तर हृदय ते आकुंचन प्रसरण व्यवस्थित करू शकत नाही किंवा शुद्ध रक्त पुरवठा करू शकत नाही आणि त्याच्यामुळे मग लक्षणे दिसायला लागतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये आराम करत असेल तर जनरली लक्षणे दिसत नाहीत. नवीन पेशंटमध्ये जास्त एक्झर्शन झाल्यानंतर छाती भरून येणं, दुखणं, दम लागणं अशा प्रकारची लक्षणे दिसत असतात. बऱ्याच वेळेला काय होतं, दुर्लक्ष करण्याची रुग्णांची टेंडन्सी जास्त असते. आपण बऱ्याच वेळा ऐकतो की अचानक यांना हार्ट अटॅक आला, आजपर्यंत काहीच त्रास नव्हता आणि बोलत होते आणि 2 मिनिटात अटॅक येऊन पेशंट गेला, असं ऐकू येतं. पण असं कधीच होत नाही. इथपर्यंत ज्या वेळेला स्टेज गेलेले असते त्यावेळेला हृदय शरीर इंडिकेट करत असतं, तुम्हाला लक्षणंही दिसत असतात, पण रुग्णाची दुर्लक्ष करण्याची जी प्रवृत्ती असते त्याच्यामुळे तो आजार वाढत गेलेला असतो आणि बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही. बहुतांशी डायबेटिक पेशंट मध्ये हे होतं, सायलेंट अटॅक येणं ही गोष्ट जी आहे ती डायबेटिस पेशंट मध्ये जास्त कुठेतरी हा इंडिकेटर हृदय देतच असतं, आपल्याला शरीर हे सांगत असतं. याचबरोबर मला एक मध्यंतरी माझ्या वाचनात आलं वर्तमानपत्रामध्ये की अनेक वेळेला आपण एक्सरसाइज नेहमी सगळे सांगत असतात की आपण व्यायामाला जावं, त्यामुळे एखाद वेळेस उत्साहाच्या भरात आपण व्यायामशाळेत जातो आणि तिकडे अगदी जोरदार एक्सरसाइज करतो आणि त्याचा पण कधी कधी परिणाम म्हणून हृदयाला आपल्याला त्रास होऊ शकतो. सर, ह्याच विषयावर आपण एक प्रश्न घेऊया. गोकुळ शिंदे यांचा प्रश्न आहे जालन्यावरून. नमस्कार गोकुळजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, बोला. नमस्कार गोकुळजी, बोला. नमस्कार, बोला मॅडम. मी ज्यावेळेस एक मिनिट मॅडम, मला बोलायचंय काही. हा, बोला ना. सगळ्यात मोठी गोष्ट सर, दूरदर्शन आणि नॅशनल हे चॅनल जे चालू आहेत ना, जे तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये किती बी चॅनल जरी आले तर जे महत्व दूरदर्शनला, नॅशनलला आहे. धन्यवाद. हे दुसरे कोणाही चॅनलला महत्व नाहीये. जसं आपलं पहिल्यापासून जे दूरदर्शन ग्रामीण भागात पोहोचलेलं आहे. बरोबर आहे. तसं दुसऱ्या जे कोणाही घरी समजा टीव्ही जरी असली तर ते पहिलं दूरदर्शन आणि नॅशनल आहे. अगदी तुमचा अभिप्राय आम्हाला अतिशय चांगला वाटला. तुमचा प्रश्न काय आहे मॅडम? की दूरदर्शन आणि नॅशनल कोणी बघत नाहीये. बरोबर. सर, तुमचा प्रश्न काय आहे दूरदर्शन, नॅशनल आजपर्यंत ग्रामीण भागातले जे शेतकरी वर्ग आहेत किंवा ग्रामीण भागातले लोक आहेत ते सगळेजण दूरदर्शन आणि नॅशनल बघतेत आणि आमची धन्यवाद गोकुळजी, तुमचा अभिप्राय आम्हाला अतिशय आवडलेला आहे. धन्यवाद. असंच आम्हाला प्रोत्साहन देत जा. सर, तुमचा प्रश्न काय आहे? सर, माझा प्रश्न हे आहे की मी आहे ना सर, वरण कधी समजा जेवण केलं आणि वरण जर कधी खाल्लं तर माझ्या छातीमध्ये जळजळ होतं, छाती एकदम गच्च होते. बरं. मला तर वाटतं की ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असेल, पण एखाद्या वेळेस कसं वाटतं की हृदयविकार निघू नये. बरोबर. तुमचं वय किती आहे? ECG काढली होती. ठीक आहे. तुमचं वय किती आहे गोकुळजी? सर, माझं वय मॅडम 26 वर्ष आहे. 26 वर्ष. डायबिटीज, ब्लड प्रेशर काही आहे का? नाही. धन्यवाद. मी चेक केली ती 90 होती सर मॅडम. धन्यवाद. आपला प्रश्न कळलेला आहे. सर जरूर उत्तर देतील. सर, काय सांगाल त्यांना? हृदयाची कारणं कोणती आहेत या गोष्टींना महत्त्व खूप जास्त आहे. आयुर्वेदामध्ये एक शब्द आहे हेत्वाभास म्हणून, आणि हृदरोगामध्ये ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. छातीत दुखणं ही गोष्ट जी आहे, म्हणजे हृदरोगाचं एक प्रमुख लक्षण म्हणून ते मानलं जातं की हृदयाच्या किंवा रुग्णाच्या पेशंटच्या हृदयात दुखायला लागलं किंवा छातीत दुखतंय. आता छातीत दुखते ते हृदरोगामुळे दुखतंय, गॅसेसमुळे दुखतंय, ऍसिडिटीमुळे दुखतंय की इतर दुसऱ्या कारणांमुळे दुखतंय, ह्याचं निदान होणं खूप गरजेचं आहे आणि तीच महत्त्वाची गोष्ट असते. बऱ्याच वेळेला गॅसेसमुळे छातीत दुखते ह्याच्यामुळे सुद्धा दुर्लक्ष केलं जातं आणि काही वेळेला खरंच गॅसेसमुळे छातीत दुखत असतं आणि त्यावेळेला भरपूर भरमसाठ टेस्ट केल्या जातात आणि कुठंच काही येत नाही, पण छातीत तर प्रचंड दुखते, असंही पेशंटच्या बाबतीत होत असतं. त्याच्यामुळे हृदरोगाची कारणं कोणती आहेत त्याचा विचार ह्याच्यामध्ये जास्त खूप महत्त्वाचा राहतो. ज्यावेळेला तुम्ही हृदरोगाच्या कारणांचा विचार करता त्यावेळेला 2 पद्धतीने तो केला गेला पाहिजे. म्हणजे स्वतंत्र कारणं, म्हणजे जी अशी कारणं असतात की हृदयावर परिणाम करणारे असतात, हृदयाच्या कार्यावर परिणाम करणारे असतात आणि हृदरोग निर्माण करणारे असतात, आणि दुसरी आहे ती परतंत्र कारणं, म्हणजे त्याला परतंत्र हृदरोग असंही म्हणलं जातं की इतर अनेक व्याधी अशा आहेत की ज्या व्याधींमध्ये त्याचा परिणाम हृदयांवर होतो आणि हृदरोग दिसायला सुरुवात होते. आता हृदरोग स्वतंत्र व्याधी म्हणून निर्माण झालेला आहे की इतर आजारांमुळे निर्माण झालेला आहे ह्याचं पण अगोदर तुम्ही डायग्नोसिस करणं गरजेचं आहे आणि मग त्याच्याप्रमाणे योग्य उपचार झाले तरच तो आजार पूर्णतः बरा व्हायला मदत होऊ शकते. आपण ह्या कारणांकडे वळूया. आपण आपल्याला पुन्हा एक प्रश्न आलेला, आज भरपूर प्रश्न येत आहेत आपल्याला हृदयविकार ह्याच्यावर. सतीश तायडे यांचा प्रश्न आहे अकोल्यावरून. नमस्कार सतीश, बोला.
नमस्कार, बोला. नमस्कार सतीशजी, आपला प्रश्न विचारा. मला असं विचारायचं होतं की म्हणजे काही अनुचित असं आढळल्यावर जसं छातीत धडधड होते, तर हा हृदयविकाराचा प्रकार आहे का? बर, ठीक आहे. सर काय सांगाल, आपण मगाशी बोललोच होतो या विषयावर. हा हृदय विकाराचा प्रकार आहे असं नव्हे, हे एक लक्षण स्वरूपात म्हणून दिसत असतं. म्हणजे तुम्हाला छातीत काही असं नको असणारं दिसलं आणि छातीत धडधड व्हायला लागले की लगेच हृदय विकार झाला असं नव्हे. वात वाढला की त्याचा परिणाम हा हृदयाच्या गतीवर होणार आहे, कारण हृदयाची गती ही वातामुळेच व्यवस्थित असते, किंवा हृदयाचं आकुंचन प्रसरणाचं पंपिंगचं जे काम आहे ते वातामुळे होत असतं. आणि ज्यावेळेला अशा गोष्टींमुळे मनावर परिणाम होतो, त्याचा आपण बघितलं तसं की रजाचा आणि वाताचा जवळचा संबंध आहे. रज वाढला की वात वाढायला मदत होते आणि छातीत धडधड होते. त्यामुळे छातीत धडधड वाढली की तो प्रत्येक वेळेला हृदयच असं, हृदय विकारच असं नव्हे, पण मनाचं सत्वगुण कमी असणं हे सुद्धा त्याच्या मागचं, की त्याचा परिणाम हृदय विकारांमध्ये होऊ शकतो. किंवा हृदय विकार जर असेल आणि मनाचं हीन सत्व असेल किंवा मनाचा तमभाग हा जर जास्त असेल तर हृदय विकार वाढायला त्यांनी नक्कीच मदत होऊ शकते. आणि सर आपण मगाशी बोलता बोलता राहून गेलं की कारण, हृदयविकाराची कारण आपल्याला, मला अजून जाणून घ्यायला आवडेल त्याविषयी. खूप महत्वाचे आहेत हृदयविकाराची कारणं, आणि आता ही गोष्ट आधी जाणून घेणं खूप महत्वाचे आहे की काय कारणं आहेत. कारण हृदयविकार हा आयुर्वेदाने आशुकारी म्हणून सांगितलेला आहे. की आपणही बऱ्याच वेळेला ऐकतो की हार्ट अटॅक आला आणि पेशंट गेले, मेजर काहीतरी अरेस्ट आला आणि पेशंट दगावला. कारण हृदय हे आयुर्वेदानं मर्म म्हणून, आयुर्वेदाने एक संज्ञा सांगितलेली आहे की असे मर्म असतात की जी खूप महत्वाची असतात. त्यातला सद्योप्राणहर मर्म म्हणून जे आहे तसं हृदयाचा त्याच्याशी संबंध येतो. आयुर्वेदाने वर्णन करताना हृदय हे सद्योप्राणहर, म्हणजे प्राण लगेच जाऊ शकतो, लगेचच. म्हणजे त्या हृदयाला समजा काही आघात झाला, हृदयाचं स्थान आपण मगाशी बघितलं म्हणूनच असं आहे की रिपकेज आहे, कडेनी बरगडे आहेत, पुढे स्टर्नम नावाचा बोन आहे, हाड आहे, कडेनी लंग्स आहेत आणि मध्ये हृदय आहे. म्हणजे त्याला इतक्या ठिकाणी संरक्षण दिलेलं आहे की चुकून आघात जरी मोठा झाला तर हृदयाला लगेच काही होणार नाही. कारण हृदयाच्या कार्यामध्ये थोडा जरी अडथळा आला, हृदयाचं पंपिंगचं काम झालं नाही तर लगेच मृत्यू येऊ शकतो, अशी परिस्थिती असते. त्याच्यामुळे हृदरोग अचानक झाला असं होत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की आपल्या खाण्यापिण्याच्या ज्या चुकीच्या सवयी, दैनंदिनी जी आपली अतिशय चुकीची आहे, आणि आता हे प्रमाण खूप वाढत आहे. लेट नाईट्स, अतिशय रात्री जागरण, ब्राह्म मुहूर्ते उत्तिष्ठे असं जे सांगितलंय हा तर प्रकार आता नाहीच आहे. सकाळी 4 आणि मुहूर्त म्हणजे काय, इथून सुरुवात होते. सकाळी 4 ते 5 वाजता लवकर उठणं, तुमच्या आहाराच्या वेळा रेग्युलर ठेवणं, भुकेपेक्षा 4 घास कमी घेणं, ही गोष्ट ह्यात खूप महत्वाची आहे. कारण पोकळीत जर नसेल वाताला फिरण्यासाठी, तुम्ही आहार नेहमीपेक्षा, आणि हे बऱ्याच तुम्ही आतापर्यंत जर बघितलं हॉस्पिटल्समध्ये हार्ट अटॅक येणारे पेशंट आणि ऍडमिट होणारे पेशंट हे रात्री 12 ते सकाळी 4च्या दरम्यान जास्त असतात. हृदयाचं आकुंचन होत असतं रात्रीच्या वेळेला. म्हणजे हृदय सकाळी जितकं कार्यरत असतं तितकं रात्रीच्या वेळेला इतर अवयवांप्रमाणे हृदयाचं सुद्धा पंपिंग हे फंक्शन कमी झालेलं असतं. आयुर्वेदाने पुंडरीक सदृश असं हृदयाला म्हणलंय की झाकलेल्या कमळाच्या पाकळीप्रमाणे हृदय असतं. त्याच्यामुळे रात्रीचं कमळ सकाळी उगवतं आणि संध्याकाळी बंद होतं, तसंच हृदयाचं फंक्शनिंग हे संध्याकाळी कमी झालेलं असतं, संकोच झालेला असतो, त्याचं आकुंचन प्रसरणाचं काम पण कमी झालेलं असतं. त्यामुळे रात्री खूप जास्त आहार घेण्यात आला, ड्रिंक्स रात्री घ्यायचे, त्याच्यानंतर भरपूर जेवण करायचं, रात्री 12-1 वाजता झोपायचं, अशा जर गोष्टी असेल आणि अशानंतर अटॅक आलेला आहे, अशा 80% पेशंट तुम्हाला दिसतात ज्यांना हार्ट अटॅक येत असतो अशा पेशंटमध्ये. त्याच्यामुळे आहार तुमचा महत्त्वाचा असणं गरजेचं आहे, काळजी घेणं त्या बाबतीत खूप गरजेचं आहे. अतिशय तेलकट तुपकट पदार्थ, खूप गुरु आहार नसला पाहिजे, तुमचं जेवण रेग्युलर असणं खूप गरजेचं आहे. दिनचर्या खूप महत्त्वाची आहे. अतिशय व्यायाम नको, ते अतिसाहस होतं. पण हृदयाच्या दृष्टीने जोपर्यंत तुम्हाला थोडासा घाम येत नाही तोपर्यंत व्यायाम असणं गरजेचं आहे. बरोबर सर, आपण ह्याविषयी एक स्लाइड सुद्धा आणलेली आहे. बरोबर, आपण ती स्लाइड पण बघूयात. पेशंटला, आपल्याला प्रेक्षकांना कळण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग खूप चांगला होईल. आपलं डाएट जे महत्वाची गोष्ट आहे की तुमचा जर आहारच व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम हृदयविकारांवर होत असतो. तुमचा आहार जास्त नसल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढायला त्यांनी मदत होते, चुकीच्या पद्धतीने आहार असेल तर. आणि त्याच्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये उपलेप व्हायला लागतो, किंवा ॲथरोस्क्लेरोसिस ज्याला म्हणलेलं आहे, त्याच्यामुळे ब्लॉकेजेस होतात आणि हार्ट अटॅक किंवा अंजायनाची संभावना ही वाढत असते. डायबिटीस जे महत्वाचं कारण आहे हृदयविकार होण्यामागचं, किंवा डायबिटीस आणि ब्लड प्रेशर असणाऱ्यांना हृदयविकार किंवा हृदयाशी संबंधित असणारे आजार हे लवकर होत असतात. त्याच्यामुळे अशा रुग्णांनी तर जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. जसं वय वाढत जातं त्याचा परिणाम सुद्धा हृदयांवर होत असतं. कारण 40 नंतर वात वाढतो, वात वाढला की त्याचा परिणाम हा हृदयावर होत असतो.
त्याचप्रमाणे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये एक प्रकारची शिथिलता येते, त्यामुळे हृदयाला आवश्यक असणारा रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही, त्यामुळे पण हृदयविकार संभवू शकतात. तुमची लाईफस्टाईल खूप महत्त्वाची आहे, त्याचा विचार सुद्धा ह्याच्यामध्ये होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण म्हणलं तसं परतंत्र कारणं की इतर व्याधींचा जो काही परिणाम हृदयावर होत असतो ती सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. किडनी विकार असू देत, यकृत विकार असू देत, आयुर्वेदानुसार अजीर्ण आहे, अग्निमांद्य आहे, अलसक, विसूचिकासारख्या व्याधी आहेत, आमवातज हृदरोग आयुर्वेदाने सांगितलेला आहे, छर्दी, श्वास, कास असे अनेक व्याधी आहेत की ज्याचा परिणाम हृदयावर डायरेक्ट होत असतो किंवा हृदयाच्या कार्यावर होत असतो आणि ज्याचा परिणाम पुढे मोठ्या गंभीर व्याधीपर्यंत जाऊ शकतो किंवा अचानक कार्डियाक अरेस्ट झालं, ह्या ज्या गोष्टी त्याच्यामुळे होऊ शकत असतात. अशी अनेक कारणं आहेत. त्याच्यामुळे हृदयविकार होऊ नयेत म्हणून ही कारणं टाळणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण हृदयासारखा अवयव जर एखाद्या व्याधीने ग्रस्त झाला तर आपण म्हणलं तसं ते आशुकारी रोग होतात, अचानक कधीही काही होऊ शकतं. त्याच्यामुळे हृदयविकार होण्याच्या अगोदर ते होऊ नयेत असं ज्यांना वाटत असेल त्यांनी ह्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. हृदयाच्या आश्रयाने मन राहत असल्यामुळे ईर्ष्या, क्रोध ही रॅट रेस आहे. म्हणजे तुम्ही कितीही कुठल्याही गोष्टींच्या मागं पळालात तरी ह्यात समाधान नाहीये. तुम्हाला कोणत्या गोष्टी पाहिजेत, आपण कुठं थांबायचं आहे, ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. कारण मत्सर, ईर्ष्या, क्रोध ह्या गोष्टींनी त्याचा मनावर परिणाम होतो, हृदयावर लवकर परिणाम होतो आणि आजार वाढायला मदत होत असते. त्याच्यामुळे तुमची योग्य लाईफस्टाईल, व्यायाम, अध्यात्माची त्याला जर जोड मिळाली तर अतिशय चांगलं आहे. ह्याच्यामुळे नक्कीच हृदयविकार टाळण्यासाठी पण तुम्ही उपयोग करू शकता. वा, फारच सुंदर एक्सप्लेनेशन आणि कारणांचा अतिशय सखोल अभ्यास दिसतोय. आपल्याला प्रश्न आलेला आहे बळीराम यांचा जळगाववरून. नमस्कार बळीरामजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार नमस्कार बळीरामजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, काय प्रश्न आहे आपला? बोला बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. हा मला आहे ना हृदयविकाराचा दम लागतो. हा आपला प्रश्न सलग विचारा. आणि दम लागत असताना घाम येतो. बरं. हा आणि तुमचं वय किती आहे? हॅलो मॅडम. हो बोला. मला आहे ना जीवाचा दम लागतो, दम हृदयविकाराचा दम लागतो मला. बरोबर. आणि घाम येतो. तुमचा बळीराम वय काय आहे? आणि घाम येतो. बरोबर. तुमचं वय किती आहे सर? हॅलो मॅडम. कळलं, आम्हाला प्रश्न कळलेला आहे. धन्यवाद सर. त्यांना मला वाटतं हृदयविकार ऑलरेडी आहे आणि त्याच्यावर त्यांना घाम येतो आणि दम सुद्धा लागतोय. आपण ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊया सर, पण त्यापूर्वी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. रुचिरा दर बुधवारी दुपारी 3 वाजता आणि दर शुक्रवारी सकाळी 10 वाजता. कलाकार हा जन्मावा लागतो हे खरं. व्यावसायिक संगीत हे खूप मोठं क्षेत्र आहे. आपण शिकू तेवढं थोडं आहे. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा. कलाकाराला स्वतःमधल्या कलाकाराची ओळख घडवून देणं ही त्या घडवण्याची सुरुवात असते. म्युझिक ट्रॅक दर शनिवारी सायंकाळी 7:30 आणि दर रविवारी दुपारी 2 वाजता. ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी जो प्रश्न होता त्याचं उत्तर आपण सरांकडून घेऊया. सर, काय सांगाल त्यांना? छातीमध्ये दुखणं आणि घाम येणं ही लक्षणं आता सध्या दिसत आहेत. बहुतांश हृदयविकारामध्ये ही लक्षणं दिसत असतात. म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर नावाचा आजार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ही लक्षणं दिसत असतात. अंजायना जो आहे, रूट शूल आयुर्वेदाने जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये पण ही लक्षणं दिसत असतात. त्यामुळे आपण अगोदर टेस्ट करून घ्या. हृदयविकार कोणता आहे, कशामुळे झालेला आहे, याचं योग्य निदान होऊन जर योग्य आयुर्वेदिक उपचार झाले तर पुढे आजार न वाढता योग्य उपचार होऊन तुमचा त्रास नेहमीसाठी बरा होऊ शकेल. बरोबर, निश्चितच. आणि जेव्हा आपण म्हणतो की हृदयविकार, तर नेमके हृदयविकार कोणकोणते आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. हृदयविकारांमध्ये ज्या वेळेला आपण विचार करतो 2 पद्धतीने विचार करणं गरजेचं असतं. हृदय या अवयवाशी संबंधित असणारे विकार
आणि हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्याशी संबंधित असणारे विकार, ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे ह्या व्याधीशी संबंधित असणारे जे काही अवयव आहेत, म्हणजे आपण वॉल्व्स बघितले, व्हॅल्व्युलर डिसीजेस जे आहे, मायट्रल स्टेनोसिस, ॲओर्टिक स्टेनोसिस सारखे आजार आहेत. आमवाताचा परिणाम त्या हृदयाच्या झडपांवरून त्याच्यामुळे जी लक्षणं दिसतात ते आहे. लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर किंवा राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर जे आहे, कंजेनायटल हार्ट डिसीजेस आहेत की हृदयांच्या बऱ्याच जणांमध्ये असंच की लहान मुलांमध्ये हृदयामध्ये छिद्र आहे असं सांगितलं जातं की जे सेप्टल डिफेक्ट्स असतात की गर्भनिर्मिती होत असताना जर हृदयाच्या रचनेमध्ये काही बिघाड असतील तर त्याच्यामुळे जे काही दिसणारे व्याधी आहेत ह्याचा परिणाम हृदरोगांमध्ये येत असतो. आयुर्वेदाने हृदरोग म्हणून जो वर्णन केलेला आहे त्याचे 5 प्रकार सांगतात. वातज, पित्तज, कफज, सान्निपातिक आणि कृमिज हृदरोग. ह्याचा परिणाम जो काही हृदयावर होत असतो, ह्या हृदय अवयवाशी संबंधित असणारे हे व्याधी होत. आणि दुसरा जो आहे तो हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या. कारण हृदयाला रसरक्त विक्षेपणाचं काम करण्यासाठी, सर्क्युलेशन होण्यासाठी त्या मांसपेशींना स्वतःला शुद्ध रक्ताची आवश्यकता असते. आणि तेच जर रक्त त्यांना मिळालं नाही तर त्यांचं काम व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे ह्या रक्तवाहिन्यांमध्ये ज्यावेळेला ब्लॉकेजेस होतात आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला अंजायनासारखे, ज्याला आयुर्वेदाने रुचशूल असं म्हणलेलं आहे. आयुर्वेदोक्त हृदरोग हा वेगळा आणि आयुर्वेदाने रुचशूल हा व्याधी सांगितला तो पूर्ण वेगळा. त्याची संप्राप्ती वेगळी आहे. त्याप्रमाणे विचार करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे उपचार होतात तेव्हा तो त्रास कमी होऊ शकतो. निश्चितच. मग ह्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे संबंधित ज्यावेळेला ब्लॉकेजेस होतात, अवरोध होतात, त्यावेळेला अंजायना, अनस्टेबल अंजायना किंवा नंतर हार्ट अटॅक ह्यासारखे व्याधी होत असतात. त्यामुळे हृदयविकारांचा विचार ह्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. सर, आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. मधुकर यांचा प्रश्न आहे जळगाववरून. नमस्कार मधुकरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. मी मधुकर बनाने बोलतोय धरणगावून. हो हो, बोला. माझी मॅडम 20 महिन्यापूर्वी एंजिओप्लास्टी झालंय माझे. हा हा हा. हो, 2 ब्लॉकेज होते. ओके. हो, तर आता केव्हा मध्ये मध्ये त्रास होतो मला. चालताना 50-1 फूट जर चाललो तर छाती भरून येते आणि त्याच्यामुळे एखाद्या मला हाताचे पायाचे सांधे दुखता. तर काही पथ्य वगैरे आहे का, त्याला काही व्यायाम करायचा का काय? ठीक आहे, चांगला प्रश्न विचारलाय सर. आणि ह्याच्याच अनुषंगाने मला सुद्धा असं विचारायचं की हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस होतात किंवा आपण म्हणतो की हार्ट अटॅक येणं, हे म्हणजे नक्की काय होत असतं? दोन्ही प्रश्न अतिशय चांगले आणि दोन्ही हृदयविकाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचा प्रश्न सुद्धा ह्या व्याधीशी संबंधित, तुम्ही जो म्हणता त्याच्याशी संबंधित त्यांनी जे उपचार केले, उपचार करून सुद्धा जो उपयोग होत नाही त्याच्या संदर्भात आहे. आणि तुमचा प्रश्न नक्की व्याधी काय आहे ह्याच्या संदर्भात आहे. त्यामुळे आपण दोन्ही एकत्रितपणे बघूया. आता आपण म्हणलं तसं की हृदयविकार बघत असताना की हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्याशी संबंधित सुद्धा व्याधी असतात, त्याचा सुद्धा ह्यात विचार करणं गरजेचं असतं. आपण त्याच्यासाठी एक स्लाइड बघूयात, म्हणजे ते प्रेक्षकांना लवकर कळू शकेल. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्या मेन 3 ह्या रक्तवाहिन्या असतात. राईट करोनरी आर्टरी, लेफ्ट करोनरी आर्टरी आणि त्याचप्रमाणे सर्कमफ्लेक्स आर्टरी. ह्या ज्या 3 आहेत आणि पुढे त्याची जी एक ब्रँच असते लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी, ज्याला LD असं म्हणलं जातं. म्हणजे हृदयाचा रक्तपुरवठा व्यवस्थितपणे होण्यासाठी ह्या रक्तवाहिन्यांचा रक्तपुरवठा हृदयाच्या मांसपेशींना व्यवस्थित होणं गरजेचं असतं. ज्या वेळेला हा रक्तपुरवठा व्यवस्थित होत असतो त्यावेळेला हृदयाचं काम हे व्यवस्थित होत असतं. ज्या वेळेला ह्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस होतात किंवा ज्याला आयुर्वेदाने उपलेप असं म्हणलेलं आहे, हृदयाचं काम हे रसरक्त विक्षेपणाचं आहे. म्हणजे आहार जो काही तयार होतोय तो पूर्ण शरीरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे ह्या हृदयामार्फत होत असतं. पण जो येणारा रस, आहार रस जो पिच्छिल असेल, चिकट असेल किंवा अजीर्ण असेल आणि त्याच्यामुळे आहार रस चांगला होत नाहीये, येणारा जो द्रव पदार्थ आहे तो चांगला नसेल, तर स्वाभाविक आहे त्याचा परिणाम ह्या रक्तवाहिन्यांवर आणि हृदयावर पण होत असतो. त्यामुळे ह्या रक्तवाहिन्यांमध्ये उपलेप व्हायला लागतो, म्हणजे कोलेस्ट्रॉल साठून राहणं. ह्याचा विचार पण ब्लॉकेजेस कशा पद्धतीने होत आहेत, आयुर्वेदाने फार रूट कॉजसाठी, मूळ कारणाचा विचार करून चिकित्सा सांगितलेली गेली आहे. त्यामुळे ब्लॉकेजेस कोणत्या कारणामुळे होत आहेत ह्याच्यावर चिकित्सा डिपेंड होत असते. आपण आता एक स्लाइड बघूयात, त्याच्यावरनं ह्या गोष्टी लक्षात येतील. आपण आता स्लाइडमध्ये इथे दिसतोय त्याप्रमाणे इथे नॉर्मल करोनरी आर्टरी आहे. त्याच्यानंतर जसं उपलेप वाढत जातो तसं ॲथ्रोस्क्लेरोसिस होत जातं. क्लॉट्स जसे वाढत जातात त्यावेळेला ही आर्टरी ब्लॉक होत जाते आणि ही ब्लॉक होत गेली की हृदयाला जो रक्तपुरवठा येतोय तोच रक्तपुरवठा ब्लॉक होऊन जातो, थांबतो आणि त्याच्यामुळे हृदयाला मांसपेशींना रक्तपुरवठा झाला नाही तर त्यावेळेला त्याला हार्ट अटॅक आला असं म्हणलं जातं.
हार्ट अटॅक अचानक आलेला ही गोष्ट होत नाही. हार्ट अटॅक येण्याच्या अगोदर ही सगळी संप्राप्ती घडून येत असते. कधीतरी काम केल्यानंतर छातीमध्ये दुखत असतं, अशी पेशंटला लक्षणं दिसत असतात. थोडं झालं की दम लागत असतो. पण ज्या वेळेला अशी लक्षणं असून सुद्धा दुर्लक्ष होत असतं तेव्हा आजार वाढतो तेव्हा आणि रक्तवाहिनी जेव्हा पूर्णतः ब्लॉक होते त्यावेळेला हार्ट अटॅक येत असतो. अच्छा, म्हणजे ही संकल्पना आहे हार्ट अटॅक मागची. आपण एक प्रश्न घेऊया सर. ज्ञानेश्वर यांचा प्रश्न आहे हिंगोलीवरून. नमस्कार ज्ञानेश्वरजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार, बोला आपला प्रश्न. मॅडम ते 10 वर्षाचा मुलगा आहे मॅडम, तर त्याच्या हृदयाला छिद्र आहे. ते त्याच्यावर काय उपाय आहे का? अच्छा, ठीक आहे. तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे. धन्यवाद सर. काय सांगाल त्यांना? कंजेनायटल हार्ट डिसीजेस मधला हा प्रकार असतो. म्हणजे कसं आहे की ज्या वेळेला गर्भ हा मातेच्या गर्भाशयामध्ये असतो त्यावेळेला त्याला असणारा ऑक्सिजन हा मातेच्या नाळेमार्फतच येत असतो. त्याच्यामुळे त्यावेळेला फुफ्फुस कार्यरत नसतं. त्यामुळे प्रत्येक गर्भामध्ये राईट आणि लेफ्ट ॲट्रियमच्या मध्ये एक होल असतं, फोरामेन ओव्हल असं ज्याला म्हणलं जातं. आणि ज्या वेळेला गर्भ बाहेर येतो त्यावेळेला राईट वेंट्रिकल आणि राईट ॲट्रियम मधलं प्रेशर कमी होतं, फुफ्फुस कार्यरत होतात आणि ते होल बंद होऊन जातं. पण बऱ्याच काही 25% किंवा 10 ते 25% रुग्णांमध्ये ज्यावेळेला ते छिद्र बंद होत नाही तसंच राहतं त्यावेळेला आता जो सांगतात तसा तो आजार होत असतो, ज्याला ASD किंवा VSD असं म्हणलं जातं. ह्याच्यामध्ये सुद्धा आयुर्वेदिक उपचार खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी होऊ शकतात. बऱ्याच वेळेला जर छिद्र 9 mm पेक्षा खूप मोठं असेल तर त्यावेळेला ऑपरेशन करून घेतलेलं चांगलं. त्याच्यापेक्षा जर लहान असेल तर ऑपरेशन न करता उपचारांनी सुद्धा ते कमी होऊ शकतं किंवा जसजशी मुलाची वाढ होत जाईल तसं सुद्धा ते सहज अवस्थेत औषधं न घेता सुद्धा कमी होण्याची शक्यता असते. आणि जर सिम्पटम्स काही दिसत नसतील, लक्षणं काही दिसत नसतील आणि छिद्र 9 mmच्या लहान असेल तर रुग्ण त्याला ऑपरेशनची गरज नाही. त्यापेक्षा योग्य आयुर्वेदिक उपचार तुम्ही घेतले तर ते छिद्र लवकर भरून यायला नक्कीच मदत होईल. निश्चितच. सर, आपण जेव्हा आता बघितलं की हार्टमध्ये ब्लॉक होतो किंवा हार्ट अटॅक येतो म्हणजे नेमकं काय, अनेक वेळेला अशी संकल्पना आहे की आपल्याला हार्ट म्हटलं की आपण लगेच शस्त्रक्रियेकडे पळतो. ब्लॉकेजेस जर असतील तर ह्याच्यावर आपण काही आयुर्वेदिक उपचार करू शकतो का? हो, अगदी. आत्ता जसं आपण म्हणलं आयुर्वेद हा समूळ कारण त्याच्या मागचं काय आहे ह्याचा विचार करून त्या पद्धतीने चिकित्सा करत असतो. ब्लॉकेजेस का होतात ही गोष्ट पाहणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नको असणारा मेद म्हणजे सूक्ष्मपचन ही आयुर्वेदाने एक संकल्पना मांडलेली आहे. म्हणजे तुम्ही आहार घेतल्यानंतर त्याचा आहाररस तयार होतो. आहाररस तयार झाल्यानंतर धात्वाग्नींची त्याच्यावर क्रिया होते आणि रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे धातू तयार होत असतात. ज्यावेळेला रक्त धात्वाग्नी आणि मेद धात्वाग्नी यांचं काम चांगल्या पद्धतीने होत नसतं आणि सकस रक्त किंवा मेद तयार न होता हीन दर्जाचा मेद तयार होतो किंवा चांगल्या पद्धतीचा रक्तधातू तयार होत नाही, त्यावेळेला ते ब्लड क्लॉट होणं किंवा रक्त गोठण्याची प्रक्रिया व्हायला लागते आणि रक्त गोठणं हे त्यातलं ब्लॉक होण्यामागचं प्रमुख कारण असतं. ज्यावेळेला हीन दर्जाचा मेदधातू तयार होतो, ज्याला आपण चरबी म्हणतो किंवा ज्याला लो डेन्सिटी फॅट्स म्हणतो किंवा ज्याचं रूपांतर नंतर कोलेस्ट्रॉलमध्ये होतं, ते कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साठून राहतं आणि त्याचा उपलेप होऊन ब्लॉकेजेस होतात. तिसरी एक संकल्पना असते की व्रणशोथ होणं आणि त्याच्यामुळे फायब्रोसिस होऊन ब्लॉकेजेस होतात, ही सुद्धा एक गोष्ट असते. ह्या तिन्हींचा विचार करणं गरजेचं असतं. म्हणजे ब्लॉकेजेस झालेले आहेत ते कोलेस्ट्रॉलमुळे झालेले आहेत, फायब्रोसिसमुळे झालेले आहेत की रक्त क्लॉट होऊन झालेले आहेत, ब्लड क्लॉट होऊन झालेले. ह्याप्रमाणे आयुर्वेदानुसार ही चिकित्सा बदलत असते आणि त्याप्रमाणे चिकित्सा केली की हे ब्लॉकेजेस सुद्धा पूर्णतः जाऊ शकतात. म्हणजे ट्रिपल वेसल्स अगदी ब्लॉक असेल की तिन्ही ह्या महत्त्वाच्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत, असे ब्लॉकेजेस सुद्धा आयुर्वेदिक उपचारांनी गेलेले कितीतरी रुग्ण आहेत. योग्य उपचार झाले, फक्त रुग्णांनी योग्य लगेच निदान होऊन योग्य उपचार घेणं यामध्ये गरजेचं असतं. तशा उपचार झाले, बस्तीसारखे पंचकर्म उपचार झाले तर ह्याच्यामध्ये नक्कीच उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतो. आपल्याला प्रश्न आलेला आहे गोपाळ पाटील यांचा जळगाववरून. नमस्कार गोपाळजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो हॅलो. नमस्कार मिस्टर पाटील, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम. हॅलो. नमस्कार, बोला. मॅडम गोपाळ पाटील बोलतो रावेरून. बोला. तुम्हाला तुमचा आवाज येतोय. नमस्कार, बोला. हो मॅडम, मोबाईलमुळे पण हार्ट अटॅक येऊ शकतो का हा प्रश्न विचारायचा होता. अच्छा, ठीक आहे. मोबाईलच्या रेडिएशनमुळे अटॅक येऊ शकतो का हा तुमचा प्रश्न आहे? असं होते मॅडम, मोबाईल खिशामध्ये असताना छातीमध्ये खूप दुखायला लागते आणि फोन खिशातून काढतात छाती दुखणं बंद होते, तर मोबाईलमुळे पण छाती म्हणजे हार्ट अटॅक येऊ शकतो हा प्रश्न? निश्चितच गोपाळजी, तुमचा प्रश्न फार सुंदर आहे आणि जरा निराळा प्रश्न आहे. या प्रश्नाचं आम्ही जरूर उत्तर देणार आहोत. मात्र कार्यक्रमात आम्ही घेतोय आता एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. नमस्कार. हॅलो डॉक्टर. 2490 8050
किंवा 24988050. विसरू नका हे संपर्क क्रमांक, कारण विविध आजारांविषयी तुमच्या विविध प्रश्नांचं निराकरण होणार आहे याच क्रमांकावर. आमच्या कार्यक्रमात अर्थात हॅलो डॉक्टर मध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, योगशास्त्र, संयुक्त उपचार पद्धती या आरोग्य शाखांमधील विविध तज्ञांशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेऊया आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचं रहस्य. पाहायला विसरू नका हॅलो डॉक्टर दर बुधवारी आणि गुरुवारी रात्री 8 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. हॅलो डॉक्टर बुधवार आणि गुरुवार रात्री 8 वाजता आणि सोमवार आणि मंगळवार सकाळी 11 वाजता. विश्रांतीपूर्वी जो मोबाईल रेडिएशनवरचा प्रश्न होता त्याविषयी सरांकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल? अतिशय छान प्रश्न आहे. आत्ता आपण पूर्वी ज्यावेळेला बघितलं की हृदय हा एकमेव अवयव आहे जो स्वतःचे प्रस्पंद तयार करत असतो. त्याचे स्वतःचे इलेक्ट्रिकल सिस्टीम असते. SA नोड, AV नोड, तिथून बंडल ब्रँच पासून हृदयाच्या मांसपेशींपर्यंत हे प्रस्पंदन जात असतात आणि त्याच्यामुळे हृदयाचे आकुंचन प्रसन प्रक्रिया होत असते. स्वाभाविक आहे, तुमचा मोबाईल जर डाव्या खिशामध्ये असेल आणि खिसा डाव्याच बाजूला असतो शर्टाच्या आणि तुम्ही तिथं तो ठेवत असाल तर त्या रेडिएशनचा परिणाम ह्या हृदयाच्या इलेक्ट्रिकल सिस्टीमवर, प्रस्पंदावर होणारच आहे. त्याच्यामुळे ज्यांना उलट असा ॲट्रियल फ्लटर फिब्रिलेशनचा त्रास आहे, ज्यांना एरिथिमास हा जो प्रकार असतो की हृदयांची ज्यांची आकुंचन प्रसरणाची प्रक्रिया व्यवस्थित होत नाही, कमी जास्त प्रमाणात होत असते, अशा लोकांनी उलट जर मोबाईल वापरला तर ते अतिशय घातक होऊ शकतं. त्यांनी त्रास वाढण्याची शक्यता होतच असते. त्यामुळे साधारणतः हृदयाच्या ठिकाणी किंवा वरच्या शर्टाच्या खिशामध्ये मोबाईल ठेवणं हे सगळ्यांच्या दृष्टीने हानिकारक आहे. त्याचा परिणाम हा हृदयावर नक्कीच होतो. बरोबर. सर, आपण जेव्हा हृदयविकार म्हणतो तेव्हा अनेक वेळेला बायपास किंवा अँजिओप्लास्टी सुचवली जाते. अनेक रुग्ण असतात की जे बायपास आणि अँजिओप्लास्टी करून आलेले असतात आपल्याकडे. पण मला असं विचारायचं की बायपास किंवा अँजिओप्लास्टी केली म्हणजे रोग पूर्णपणे बरा झाला का? म्हणजे काय आहे की शस्त्रक्रिया केल्यानंतर अशा रुग्णांनी काहीच औषधं घ्यायची नसतात का? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सामान्यतः प्रॅक्टिसमध्ये ही गोष्ट खूपच महत्त्वाची राहते. काय होतं, हृदयविकार त्रास होत असतो, बऱ्याच टेस्ट केल्या जातात, अँजिओग्राफी होते, लक्षात येते इतके पर्सेंटेज ब्लॉक्स आहेत, अँजिओप्लास्टी किंवा बायपास करणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने चिकित्साही केली जाते, बायपास केली जाते किंवा अँजिओप्लास्टी केली जाते. आता अँजिओप्लास्टी केली जाते किंवा बायपास केली जाते म्हणजे नक्की काय, ह्याच्यासाठी आपण ही स्लाइड बघूया. अँजिओप्लास्टी करतात म्हणजे काय करतात की ज्या रक्तवाहिन्या ब्लॉक झालेल्या आहेत तिथपर्यंत कॅथेटर जात असतो आणि नंतर बलून, एखादा फुगा फुगवा तसा तो त्याच्यातून बलून फुगवला जातो. त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी उपलेप झालेला आहे किंवा ब्लॉक झालेले आहे ती आर्टरी रिकामी केली जाते. बायपास केली जाते त्याच्याबद्दल आपण हे स्लाइड बघूया, तिथे दिसत आहे. बायपास करतात म्हणजे काय, तो बायपास असतो म्हणजे जिथं रक्तवाहिनी ब्लॉक झालेली आहे त्याच्याऐवजी दुसरा रस्ता तयार करायचा, नवीन रस्ता तयार करणं आहे. ती रक्तवाहिनी तशीच ब्लॉक झालेली आहे. आपण इथं बघतोय तसं की नवीन इथं बायपास तयार केलेली आहे. म्हणजे दुसरा रक्तवाहिनी थ्रू हृदयाला रक्तपुरवठा कसा होईल ही गोष्ट बायपासमध्ये बघितली जाते. म्हणजे मूळ कारणं आहेत ती तशीच आहेत. जे आपण बघितलं की व्यवस्थित आहार नसल्यामुळे विकृत मेदधातू तयार होणं, रक्तधातू विकृत पद्धतीने तयार होणं, त्याच्यामुळे ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये उपलेप होणं, ब्लॉकेजेस तयार होणं आणि त्याच्यामुळे हा आजार जाणवणं. तुम्ही बायपास करून नवीन बायपास जरी तयार केला तरी त्या रक्तवाहिनीमध्ये सुद्धा उद्या ब्लॉक होऊ शकतात किंवा कारणं तशीच चालू आहेत. कोलेस्ट्रॉल तुमचं वाढलेलं आहे, मेदधातू हीन दर्जाचा तयार होतो आहे, त्याचा परिणाम हा हृदयावर होत राहणारच आहे. हो, नेमकं आता अनेक वेळेला आपण बघतो की लिपिड प्रोफाईल करून पेशंटचं माझं LDL एवढं हे आहे, कोलेस्ट्रॉल हे शरीराला आवश्यक आहे पण ते अतिरिक्त जर वाढलेलं आहे तर त्याचा सुद्धा हृदयावर परिणाम होत असतो ना सर? त्याचा परिणाम हृदयावर होणारच आहे. त्याच्यामुळे ऑपरेशन तुम्ही केलं, अँजिओप्लास्टी कितीतरी पेशंट असे असतात की 3 ते 4 वेळा अँजिओप्लास्टी झालेली असते, एकदा बायपास करून झालेली असते. तो फोन जो आला होता अँजिओप्लास्टी होऊन गेली पण आता दम लागतोय. बऱ्याच पेशंट मध्ये असं होतं की तुम्ही बायपास किंवा अँजिओप्लास्टी केली तरी लक्षणं तशीच दिसत असतात, कारण ते आपण संकटकालीन तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. हे प्रेक्षकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. अँजिओप्लास्टी केली म्हणजे जो ब्लॉक आहे तो तुम्ही दूर केला, पण तो ब्लॉक कशामुळे झाला ती कारणं शरीरात अजून तशीच आहेत, ती दूर करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आयुर्वेदिक उपचार महत्त्वाचे आहेत. किंवा तुम्ही बायपास केली म्हणजे नवीन मार्ग तयार केला. शरीर स्वतः प्रयत्न करत असतं. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण अँजिओग्राफी एखाद्या पेशंटचे केली जाते तेव्हा लक्षात येतं की तिन्ही रक्तवाहिन्या खूप मोठ्या प्रमाणात ब्लॉक आहेत, पण कामं तर सगळी हृदयाची व्यवस्थित चालेल, कारण शरीर स्वतः कोलॅटरल सिस्टीम तयार करत असतं. असा प्रकार आहे. त्याच्यामुळे ह्याच गोष्टी आपण आयुर्वेदिक औषधांच्या द्वारे सुद्धा करू शकतो. त्यामुळे बायपास करून नवीन मार्ग तयार केला म्हणजे आजार बरा झाला असं नव्हे. हृदयाच्या
ठिकाणचे जे धातू आहेत, जे आश्रित भाव आहेत, त्यांचं काम व्यवस्थितपणे होण्यासाठी, हृदयाचं बळ टिकून राहण्यासाठी, हृदयाचे कार्य सगळे व्यवस्थितपणे होण्यासाठी ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला योग्य उपचार घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून उद्या मोठा पुन्हा एंजिओप्लास्टीची किंवा बायपासची गरज येणार नाही आणि तुमचा आजार सुद्धा पूर्णतः बरा होऊ शकेल. सर, आणि मगाशी आपण हृदयाची रचना बघताना हृदयाच्या झडपांविषयी तुम्ही सांगितलं, तर अनेक वेळा हृदयाच्या झडपांचे सुद्धा विकार होत असतात. हे कोणते असतात आणि ह्याच्यावर आपण आयुर्वेदिक उपचार करू शकतो का? बरोबर आहे. स्त्रियांमध्ये जनरली हृदयाच्या झडपांचे संबंधित असणारे विकार जास्त प्रमाणात दिसून येतात. अच्छा. हो, 30 ते 40% स्त्रियांमध्ये हृदयाच्या झडपांचे संबंधित असणारे विकार असतात. बहुतांश असिम्प्टमॅटिक असतात, म्हणजे लक्षणं काही दिसत नसतात, त्याच्यामुळे उपचार केले जात नाहीत. पण 40-50 नंतर ते जास्त त्रासदायक होऊ शकतात. जसजशी हृदयाचं बल कमी होत जातं तसं. लहान मुलांमध्ये सुद्धा ऱ्युमॅटिक फिवर नावाचा जो व्याधी आहे, त्याच्यामुळे मायट्रल स्टेनॉसिस नावाचा जो उपद्रव म्हणून दिसत असतो, की मायट्रल व्हॉल्वचं किंवा ह्या झडपांचं काम व्यवस्थित होत नाही आणि त्याचा परिणाम हृदयावर होत असतो. आणि ह्या सगळ्या झडपांशी संबंधित जे विकार आहेत त्याच्यामध्ये आयुर्वेदिक उपचारांना नक्की उपयोग होतो. वातरक्त, आयुर्वेदाने ह्याचा वातरक्त म्हणून उपयोग केला आहे. कारण आयुर्वेदानुसार कोणतेही संधी, म्हणजे फक्त हाडं एकत्रित येतात तो संधी नव्हे, स्नायू जिथे एकत्रित येतात तोही संधी असतो. आणि झडप म्हणजे ही स्नायू एकत्रित येऊन होणारा संधी आहे. आणि तिथं नको असणारे टॉक्सिन साठून राहिल्यामुळे जो काही परिणाम त्या झडपांवर झालेला आहे, त्याच्यामुळे मायट्रल किंवा ॲओर्टिक स्टेनॉसिस किंवा रिगर्जिटेशन, म्हणजे झडपांचं आपण काम बघितलं की रक्त एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात गेल्यानंतर ती झडप बंद होते. जेव्हा झडपांचे विकार होतात तेव्हा झडप पूर्ण बंद होत नाही, रक्त पुन्हा त्या कप्प्यात येतं, हृदयाला जास्त पंप करावं लागतं, हृदयाचं काम वाढतं आणि आजार वाढत जातात. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही वातरक्त म्हणून जर त्याच्याशी उपाय केले तर नक्कीच आयुर्वेदिक उपचाराने हे शस्त्रक्रिया न करता सुद्धा झडपांचे विकार कमी होऊ शकतात. निश्चित. सर, आणि जेव्हा आपण हार्ट अटॅक म्हणतो किंवा हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, अनेक वेळेला उच्च रक्तदाब असतो, त्याच्यामुळे व्हेंट्रिक्युलर फेल्युअर हा एक नावाचा एक व्याधीच म्हणू शकतो आपण त्याला, हा होऊ शकतो. मग ह्याच्यावर आपण काही आयुर्वेदिक उपचार करू शकतो का? ज्यांना हार्ट अटॅक होऊन गेलाय, तुम्ही हार्ट अटॅक येऊन गेला, पेशंट आल्यानंतर बायपास होते, पण ज्या वेळेला अटॅक येतो म्हणजे काय होतं की जिथं रक्तपुरवठा ते रक्तवाहिनी करते तिथला रक्तप्रवाह बंद होतं, तिथले स्नायू पूर्णतः डेड होतात किंवा मृत होतात आणि ते मृत झालेले स्नायू व्यवस्थित काम करू शकत नाहीत. ते काम करू न शकल्यामुळे हृदयाला पंपिंगचं काम वाढतं आणि स्वाभाविक की तिथले स्नायू हे वाढत जातात, ज्याला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी म्हणतात. आणि त्याचा परिणामच हळूहळू व्हेंट्रिक्युलर फेल्युअरमध्ये, हृदरोगा, ज्याला आयुर्वेदाने हृदरोग असं म्हणलेलं आहे, आणि हृदरोग या पद्धतीने निदान करून जर उपचार झाले तर नक्कीच फेल्युअरचे, म्हणजे राईट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर असू दे किंवा लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर असू देत, हेही उपचारांनी पूर्णतः बरे होऊ शकतात. निश्चितच. आपण हृदयविकार या संदर्भात अजूनही जाणून घेऊया, मात्र आत्ता कार्यक्रमात वेळ झालेली आहे आजच्या आरोग्य सल्ल्याची. आजचा आरोग्य सल्ला काय आहे तो पाहून घ्या. जर तुम्हाला टाईप 1 किंवा टाईप 2 डायबिटीज झालेला असेल तर आहारामध्ये खालील पदार्थांचा अंतर्भाव करा, म्हणजे तुमची साखर नियंत्रणामध्ये येण्यास मदत होईल. चांगले लो ग्लायसेमिक इंडेक्स कार्बोहायड्रेट जसे फळं, भाज्या, सालीसकट धान्य, कमी चरबीयुक्त दुधाचे पदार्थ वापरा. आहारामधील फायबरमुळे साखर कमी होते आणि हृदयविकारही कमी होतात, म्हणून पालक, मेथी, गवार, फरसबी अशा हाय फायबर भाज्यांचा वापर करावा. याशिवाय सर्वात महत्त्वाचं अनेक वेळेला विसरायला होतं ते म्हणजे मिठाचे प्रमाण हे 2300 मिलीग्रामपेक्षा सोडियम कमी आपल्या आहारात असावं. त्यामुळे तुमचं डायबिटीज आणि ह्याच अनुषंगाने हृदयविकार सुद्धा नियंत्रणात यायला मदत होईल. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. आम्हाला संपर्कासाठी तुमचा अभिप्राय कळवण्यासाठी आमचा पत्ता सांगतो. ह्याशिवाय ज्या डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमामध्ये प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल ID लिहून घ्या, hellodoctor@gmail.com. आपण अनेक प्रकारचे हृदयविकार बघितले, तर हृदयविकारांसाठी सर आयुर्वेदिक उपचार कोणते आहेत ते नेमके सांगा. आपण पहिल्यांदा बघितलं तसं की हृदय हे सद्यो प्राणहर मर्म आहे आणि आयुर्वेदामध्ये चिकित्सेमध्ये मर्माचं परिपालन करणं ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. त्याच्यामुळे हृदय विकाराचे उपचार, आयुर्वेदिक उपचार करत असताना त्या मर्माचं परिपालन होणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आयुर्वेदात एक सूत्र आहे, नहि बस्ती समम किंचित मर्म परिपालनम असते. त्याच्यामुळे बस्तींचा उपयोग आयुर्वेदिक उपचारामध्ये हृदय विकारांसाठी किंवा ब्लॉकेजेस असेल, हृदरोग असतील याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. वमन, विरेचन आणि बस्ती, त्याचप्रमाणे रक्तमोक्षण हे जे पंचकर्म उपचार आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोगी होऊ शकतात. त्यामुळे योग्य वेळेला
योग्य निदान होऊन जर आयुर्वेदिक उपचार तुम्ही सुरू केले तर हृदयविकारामध्ये त्याचा नक्कीच चांगला उपयोग होऊ शकतो. आता आपण म्हणतो तसं अनेक बायपासच्या किंवा अँजिओप्लास्टी झाल्यानंतर सुद्धा ज्यांना त्रास होतो यांना काय करावं हे लक्षात येत नसतं. अशा वेळेला आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग होऊ शकतो. किंवा बायपास अँजिओप्लास्टीनं बायपासला बायपास करून हृदरोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा आयुर्वेदिक उपचार अतिशय उपयोगी आहेत. आणि याच्याच बरोबर हृदयविकार होऊच नयेत म्हणून काय आपण काळजी घेतली पाहिजे? खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण हृदयविकार आपण आत्ता बघितलं तसं आशुकारी आहेत. कधी मोठा गंभीर त्रास होऊ शकेल आणि अटॅक येऊ शकेल असं आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे हृदयविकार होऊ नये त्याच्यासाठीच काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी दिनचर्या, ऋतुचर्या, आहारावर नियंत्रण, नियमित व्यायाम, झोपण्याच्या योग्य वेळा आणि त्याचबरोबर मनाचे जे भाव आहेत त्यांची काळजी घेणं, सुखी समाधानी असणं, ईर्ष्या, क्रोध, मत्सर यासारखे भाव शक्यतो टाळणं ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. निश्चित सर. आणि तुम्ही हृदयविकारांसाठी आयुर्वेदिक अनेक उपचारांची सुद्धा माहिती दिली, बस्ती, पंचकर्म यासारख्या उपचारांची माहिती दिली. याशिवाय तुम्ही एक फार महत्त्वाचं सांगितलं की मनाचा आणि हृदयाचा फार जवळचा संबंध असतो. मनाचा, हृदयाचा आणि ह्याच पुढे जाऊन आत्म्याचा सुद्धा जवळचा संबंध असतो. कारण गीतेमध्ये सांगितलेलंच आहे ना की अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहम आदिश्य मध्यंच भूतानाम अंतमेवच. म्हणजेच मीच आत्मा आहे जो तुमच्या हृदयामध्ये स्थित झालेला आहे. त्यामुळे ह्या हृदयाची काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय गरजेचं आहे. आणि ह्याच विषयावर येऊन मी आज तुमचा निरोप घेते. डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि आमच्या कार्यक्रमात इतकी सुंदर माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.